साखर कारखानदारी हा महाराष्ट्रातील आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील कळीचा भाग आहे। राज्यातील राजकारण, अर्थकारण यावरच पोचलं जातं। मात्र ऊस आणि साखर कारखाना या व्यवस्थेत एक मोठा घटक सर्वार्थाने दुर्लक्षित राहिला आणि तो म्हणजे ऊसतोड करणारे कामगार। ऊसतोड करणारे कामगार हे मुख्यतः मराठवाड्यातील म्हणजेच बीड, धाराशिव, परभणी, लातूर आणि संभाजीनगर इथले असतात। त्यातच मराठवाड्यातील बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथूनच जवळपास 5.5 लाख लोक ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह इतर राज्यात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जातात। घरात ऊस तोडणीसाठी लागणारे जेवढे जास्त कोयते तेवढेच जास्त पैसे हातात येतात, या एकाच तत्वावर इथले लोक आपली उपजीविका भागवतात। मात्र बीड जिल्ह्याची हीच ओळख आणि ऊस तोडीसाठी लागणारे हातातील कोयते बाजूला सारत बीड जिल्ह्यात असणाऱ्या केस तालुक्याने एक वेगळाच आदर्श आपल्या सगळ्यांसमोर ठेवलाय आणि तो म्हणजे गावातील मुलांनी कोयत्याच्या धारेप्रमाणे शिक्षणातील हुशारी आणि विविध क्षेत्रात जिद्दीनं नाव कमावले। मात्र या गावातील मुलांनी शिक्षणातील त्यांची हुशारी नेमकी कशी दाखवली आहे आणि कसं नाव कमावलंय ते पहा। केस तालुक्यात असणाऱ्या जीवाची वाडी हे गाव जेमतेम 7000 लोकसंख्येचे, तर या गावातील 95% कुटुंबाचा मूळ व्यवसाय हा ऊस तोडी किंवा शेती आहे। मात्र असं असलं तरीही जीवाची वाडी या गावाने मागच्या 25 वर्षांपासून एक परंपरा जपली आहे आणि ती म्हणजे मागच्या 25 वर्षापासून दरवर्षी गावातील एक तरी विद्यार्थी हा MBBS साठी पात्र ठरतो। कुटुंबाचा व्यवसाय हा ऊस तोडणी आणि शेती जरी असला तरीही 1999 साली गावातील अर्चना चौरे नावाची मुलगी पहिल्यांदाच MBBS साठी पात्र ठरली होती आणि या 25 वर्षाच्या परंपरेत आता खंड न पडू देता आतापर्यंत या गावातून 50 जण डॉक्टर झालेत। त्यापैकी काही जण स्त्रीरोग तज्ञ, काही जण अस्थिरोग तज्ञ, काही जण बालरोग तज्ञ, तर काही जण शल्यविशारद अशा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत, तर 18 जण आयुर्वेदाचार्याची पदवी घेऊन डॉक्टर झालेत। या गावातील विद्यार्थ्यांनी फक्त वैद्यकीयच क्षेत्रात नाही तर अनेक क्षेत्रात आपलं नाव उंच करत झेप घेतलीये। याच गावातील 15 विद्यार्थी हे इंजिनियर झालेत, तर 10 विद्यार्थी हे देशसेवेसाठी गेलेले आहेत। 25 विद्यार्थी शिक्षक आहेत, तर त्यांच्यापैकी 1 जण न्यायाधीश आहे, तर काही जण हे IIT इंजिनियर आहेत, काही जण सेकंड क्लास ऑफिसर आहेत, तर काही जण वकील, प्रोफेसर आणि बिझनेसमॅन सुद्धा आहेत। गावातील 32 वर्षीय बंडू चौरे या तरुणाने गावातच एक त्याचा बिझनेस सुरू केलाय आणि इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय आणि या बिझनेसची वार्षिक उलाढाल ही कोट्यवधींची आहे। या गावातील मुलांनी आईवडिलांच्या कष्टाचं चीज म्हणून कोयत्याच्या धारेप्रमाणे जिद्द आणि चिकाटी मनाशी ठेवून अभ्यास केला आणि आपापल्या कुटुंबाचे जीवन सार्थ केले। काही दिवसांपूर्वी मेडिकल प्रवेशासाठी असणाऱ्या नीट 2023 या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, तेव्हा या निकालात लातूर नीट पॅटर्नचा डंका वाजलाय। लातूर सोबतच बीड मध्ये असणाऱ्या केस तालुक्यातील 5 विद्यार्थी यावर्षी MBBS साठी पात्र झालेत। त्यामुळे आता लातूर नीट पॅटर्न सोबतच केस तालुक्यातील जीवाची वाडी या गावची सगळीकडे चर्चा होतीये। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्या नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वरती फॉलो करायला विसरू नका।